हा व्हिडिओ पाहून तुमचं डोकं जर खराब नाही झालं ना तर तुमचे पैसे परत करेन। लहानपणी शाळेमध्ये जर मी असं लिहिलं असतं की माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच डोंगर नाही तर बाईंनी मला तासभर बाकावर उभं केलं असतं। पण आज बाईंना दाखवण्याची वेळ आली आहे। माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच डोंगर नाही, खालूनही नाही आणि वरूनही नाही। सर्वप्रथम माउंट एव्हरेस्ट हा डोंगर आणि एव्हरेस्ट शिखर ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत। मात्र त्याचं शिखर सुद्धा सर्वात उंच नाही। तेवढ्यात बाईंनी खाली तपासलं, हे काय लिहिलेलं आहे इथे विकिपीडियामध्ये, वर्ल्ड्स हायेस्ट माउंटन अबाव सी लेवल। मी बाईंना तेच सांगत आलोय, अहो समुद्र सपाटीपासून वरचे डोंगर आणि खालच्याचं काय। हे बघा, माझी उंची 1 मीटर 90 सेंटीमीटर आहे। जर समजा मी समुद्रामध्ये 1 मीटर खोल पाण्यात शिरून उभा राहिलो तर मी समुद्र सपाटीपासून 90 सेंटीमीटर उंचावर असेन। पण ह्याचा अर्थ माझी उंची 90 सेंटीमीटर होते का? ती 1 मीटर 90 सेंटीमीटर एवढीच राहणार आहे का? लागलं ना डोकं फिरायला? पण हे सोपं करून कोण सांगत का नाही? याला कारण उंच आणि उंची या दोन शब्दांमधील फरक। माझी उंची 1,90 आहे। मी जर काही माळे चढून 10 मीटर पर्यंत उंचीवर गेलो ह्याचा अर्थ माझी उंची 10 मीटर होत नाही, म्हणजेच पायापासून डोक्यापर्यंत मोजायला पाहिजे नाही का? तर चला घेऊ आपण डोंगर मोजायला। तर समजा हा माउंट एव्हरेस्ट डोंगर आणि हे त्याचं एव्हरेस्ट शिखर, बरं का? आणि हा माउंट एव्हरेस्ट डोंगर हिमालयन पर्वतातील महालंगूर पर्वत याच्या वर असा बसलेला आहे। आणि हा महालंगूर पर्वत तिबेटचं जे जगातील सर्वात उंच पठार आहे त्या पठारावर आहे। या पठाराचीच उंची निव्वळ 4,500 मीटर आहे। आणि आपण ज्याला माउंट एव्हरेस्ट डोंगर जे म्हणतो त्याची उंची त्याच्या पायापासून आणि शिखरापर्यंत 5,200 मीटर आहे। बाई जरा गरम झाल्या, त्या म्हणाल्या, मग सगळ्या डोंगरांचे पायापासून शिखापर्यंत मोजायला सुरुवात करा। बरोबर आहे, डोंगराची उंची पायापासून शिखापर्यंत मोजणार नाही का आपल्या सगळ्यांच्या उंचीप्रमाणे? तर आफ्रिकेतील किलिमंजारो पर्वत तुम्हाला माहिती असेल, त्याची उंची आहे 5,600 मीटर। आणि आता त्याच्या बाजूला माउंट एव्हरेस्ट ठेवून पाहू, किती सांगितली होती तुम्हाला? 5,200 मीटर। ह्याचाच अर्थ किलिमंजारो पर्वत माउंट एव्हरेस्टपेक्षा जास्त उंच आहे। पायथ्यापासून शिखरापर्यंत मोजलं तर गेला माउंट एव्हरेस्टचा भाव इकडेच गेला। मात्र इथेच थांबत नाही, किलिमंजारोपेक्षाही फार उंच असा डोंगर पृथ्वीवर आहे। तुम्ही पुढच्या वेळी समुद्रकिनारी पाण्याजवळ जाल तर तुम्हाला याची कल्पना होईल। आपण समुद्रकिनारी पाण्याजवळ जरी उभे असलो तरी पण आपण कुठल्या तरी डोंगरावर उंचीवर उभे असतो। आपण जी उभी राहतो ती जमीन पुढे खोल होत जाते समुद्र तळापर्यंत। ह्याचाच अर्थ खालील डोंगर बुडालेला आहे। म्हणजेच आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या डोंगराचा पायथा समुद्र तळाशी आहे। पाणी नसतं तर दिसलं नसतं का आपल्याला? आपण कुठेतरी उंचीवर उभे आहोत आणि जमीन अगदी खोल खोल पुढे अशी दरी होत जाते म्हणून। तर असा एक डोंगर हवाई मधील माउना केआ, त्या डोंगराचा पाया प्रशांत महासागराच्या तळाशी आहे आणि त्याचं एक लहानसं टोकच पाण्यातून बाहेर येतं। आणि या माउना केआ पर्वताची उंची पायापासून शिखरापर्यंत 10,000 मीटर आहे। याचा अर्थ जर तुम्ही किलिमंजारो आणि माउंट एव्हरेस्ट एकावर एक जरी ठेवले त्याच्याही पेक्षा उंच, हे म्हटल्याबरोबर बाई जाम तापल्या। तुम्ही पृथ्वीच्या केंद्रापासून शिखरापर्यंत मोजा पाहू, पृथ्वीच्या केंद्रापासून मोज। मात्र इथे एक वेगळीच गंमत आहे। पृथ्वी आपण गोल आहे अशी समजतो, मात्र ती पूर्णपणे गोल नाहीये। पृथ्वी अशी गोलाकार फिरत असल्यामुळे हिला बाजूने ती थोडीशी फुगीर आहे। म्हणजे याचा केंद्रबिंदूपासून वरच्या टोकापर्यंत किंवा खालच्या टोकापर्यंत जे अंतर आहे त्यापेक्षा केंद्रबिंदूपासून बाजूच्या टोकापर्यंतचं अंतर जास्त आहे। त्यामुळे समजा हा जर माउंट एव्हरेस्ट आहे तर इक्वेडोरमधील चिम्बोरिझो म्हणून जो पर्वत आहे त्याचं शिखर पृथ्वीच्या केंद्रापासून, माउंट एव्हरेस्ट पृथ्वीच्या केंद्रापासून जितका लांब आहे त्याच्यापेक्षा लांब आहे 2 किलोमीटरनी। त्यामुळे अशा मोजणीमध्ये सुद्धा माउंट एव्हरेस्ट उंचीमध्ये कमी पडतो। तुमचं डोकं पिकवणार हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं। तर आता डोकं जरा शांत करायला एक जाहिरात लावू काय? मी ती एकच क्लिप दाखवतो तुम्हाला। हे लाव रे तो व्हिडिओ।